नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मी आहे या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे किरदार. जानोरकर शिस्तीत चहा घेत डायनिंग टेबलाशी बसले होते. चवीनं घोट घोट चहा घेत ते उमानं टेप रेकॉर्डरवर लावलेलं शास्त्रीय संगीत ऐकत बसलेले होते. उमाची ही सवयच होती. सकाळी कामाच्या वेळी एखादी शास्त्रीय संगीताची कॅसेट लावून ठेवायची. तिचे कान त्या सुरांकडे असायचे, हात मात्र कामात. मध्येच एखादी तान आवडून गेली की सहजच म्हणून जायची, वा छान. कोणी आजूबाजूला तिथे असलं तर विचारी, काय सुरेख गातोय ना. तिच्यासोबत गाणं, तेही शास्त्रीय ऐकून ऐकून जानोरकरांना गाणं सुसह्य झालेलं होतं. त्यांना राग कळत नव्हते. ते त्यांच्या ताना पालट्यानुसार कळावेत अशी त्यांची अपेक्षाही नव्हती. कल्याण, मालकंस, कलावती, ललद असे काही राग कोणी गात असलं की त्यांना बरं वाटायचं. ते सूर खरी जातकुळी कळत नसली तरी आपल्याला शांत करतात असं भासायचं. हळूहळू ते गाणं लयीसह आपल्याही आत पाझरत चाललंय अशी भावना होत असायची. त्यांच्या मनात यायचं, लहान बाळाला तरी कुठे गाणं कळतं, पण अंगाईनं ते जोजवलं जातच की. सर्वसामान्यांची स्थिती ह्यापेक्षा वेगळी नसावी. अलीकडे ते विचार करत होते. गाणं आपल्या गळ्यातनं उमटू शकलं नाही तरी ते आपणाला स्पर्शत आहे अशी एक सुखद जाणीव त्यांना होत होती. आणि शास्त्रीय गाणं ऐकण्यात त्यांना आनंद मिळत होता. आत्ताही चहा घेताना ते तन्मय झालेले होते. उमा काम करत होती. शिशिर शिळेवर कुठलं तरी अलीकडचं फिल्मी गीत गात होता. मधुरा तुझा माझा टाईप काहीतरी म्हणत होती. शिशिर आणि मधुरा घराबाहेर पडायच्या तयारीत होते. उमानं नाश्ता तयार करून डिशेसमधनं भरून टेबलवर आणून ठेवला. शिशिर, मधुरा या, नाश्ता इज रेडी. तिने नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हटलं. तेवढ्यात बेल वाजली. आता कोण टपकलं असं म्हणत उमा बाहेरचं दार उघडायला गेली तशी सपाटांचा चटक चटक आवाज करत वेगानं आत आली. जानोरकरांना म्हणाली, तुमच्याकडे आलेत हं, तुम्ही बाहेर जा. मी मुलांचं आवरून घेते. आपण दोघं नंतर नाश्ता करू. चहा कॉफी काही करायचं असेल तर 5-10 मिनिटांनी सांगाल. मुलांचं आवरून होईल. लगेच जाऊन ऑर्डर सोडू नका. ती हसत हसत म्हणाली. कोण आहे, काय हवं आहे त्यांना, चौकशी तरी करायची ना. अगदीच अनोळखी असले तर आत्ता घरी नाहीत असं सांगून टाकायचं ना. जानोरकर पुढ्यातल्या चहाचा मग दूर लोटत म्हणाले, अहो ते कोण आहेत मला कसं माहिती असणार, तुम्हीच ठरवू शकता. उमा म्हणाली. थोडंसं नाराजीनं उमाकडे त्यांनी बघितलं. यांत्रिकपणे. नजरानजर होताच उमा हसली. ते त्यांच्या लक्षातही आलं नाही. ते धीमी पावलं टाकत बैठकीत आले. उमा म्हणाली, इतके प्रसिद्ध नाटककार पण माणसात मिसळायला बुजतात. यांना भेटायला आलेल्या माणसांची टाळाटाळ करतात. मला कळतच नाही बाई यांचं काही. जानोरकर बैठकीत प्रवेशताच सोफ्यात बसलेले ते 3 जण हात जोडून नमस्कार करत उभे राहिले. त्यापैकी एक जण थोडा धीट होत म्हणाला, गुड मॉर्निंग सर. आणि तो तोंडभर स्वागताचा हसला. जानोरकरांनी त्या 3 क्षणात निहाळलं. तसं त्यांना या 3 पाहिल्याचं स्मरत होतं, पण विविक्षितपणे काही आठवत नव्हतं. जानोरकरांनी त्यांना हाताने खूण करून बसायला सांगितलं. थोडेसे अवघडून ते 3 मोठ्या सोफा कम बेडवर एकमेकांना खेटून बसले. क्षणभर शांतता. दोघांचाही अंदाज घेणं सुरू होतं. तो मगाचाच गुड मॉर्निंग सर म्हटलेला थोडा चूळ बोलला. बारीकसा घसा साफ करत आदबीनं म्हणाला, मी केशव महाजन, हा नचिकेत विद्वांस आणि तो सारंग आचार्य. आणि तो पुन्हा बारीकसा हसला औपचारिकपणे. जानोरकरांनी पुन्हा एकदा सर्वांवरनं नजर फिरवली.
पुन्हा अवघड शांतता. नेमकं बोलणं होत नव्हतं. त्यांचा इथे येण्याचा हेतू कळला नव्हता. मग जानोरकरच मान वरती करून केशव महाजनला म्हणाले, बोला, काय काम काढलंय माझ्याकडे. त्यांना ते कॉलेजातले प्राध्यापकच वाटले. गॅदरिंग, नाटक, महोत्सव यासाठी परीक्षक किंवा अध्यक्ष वगैरे म्हणून आपण यांना हवे असू. अशा कार्यक्रमांना जाणं त्यांना आवडत नसे. ते जाणं टाळतच. मुलांचा मूड वेगळा असतो. त्यांना हलकं फुलकं काही हवं असतं. आणि त्यांना 7-8 वर्षापूर्वी मुलांनी एका गॅदरिंग प्रोग्रॅममध्ये गोंधळ घातलेला आठवला. शिट्ट्या, टेबलं आपटणं, नाचणं ते सगळं त्यांच्या डोळ्यापुढे आलं. नुसत्या आठवणीनं ते शहारले. आतून थोडे हापकूनच गेले. अशा कार्यक्रमांना यापुढे जायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलेलं होतं आणि तसं ते वागत आले होते. सारंग आचार्य म्हणाला, सर, आमची एक कलारंजन नावाची तरुण मंडळींची संस्था आहे. फार नाही, 50-50च जण आहोत आपण, पण आम्ही जाणकार आहोत, रसिक आहोत. नाही, ते ठीक आहे, मग तुम्ही इथे. जानोरकर शब्दावर जोर देत विचारते झाले. नचिकेत म्हणाला, कदाचित तुम्हाला आठवत नसेल सर, पण असं तरी कसं म्हणणार ना, आठवत असणारच तुम्हाला. त्यांनी मान वळवून केशव आणि सारंगकडे बघितलं. थोडं डोळ्यातून हसून घेतलं. काय आठवायचं रे बाबांनो. हे बघा, माझा सकाळचा वेळ माझ्यासाठी फार महत्त्वाचा असतो. चिंतन, मनन, लेखन, काही टिप्पणी. कळलं? कशासाठी इथे आलाय ते सांगा ना पटकन. मला मोकळं करा, तुम्ही मोकळे व्हा. केशव म्हणाला, सर, आपल्या पांगिरा नाटकाला 25 वर्ष झाली. या सप्टेंबरात 25 वर्षांपूर्वी ते 10 तारखेला रंगभूमीवर आलेलं होतं. तो चान्स घेऊनच आम्हाला आपला सत्कार करायचा आहे आमच्या कलारंजनतर्फे, आणि त्याचंच निमंत्रण देण्यासाठी आम्ही आलोय. सर, हे इतर कोणाच्या लक्षात यायच्या आत आम्हाला प्रोग्राम करायचा आहे. नचिकेत मध्येच म्हणाला, एखाद्या नाटककाराचं पहिलंच नाटक इतकं गाजावं, त्याचे हजारोंच्या वर प्रयोग व्हावेत, हा एक दैवी संकेत वाटतो सर. नाही, तसं काही नसतं. जानोरकर त्याला तोडून थोडं तुसडेपणानं म्हणाले. केशव भारावून म्हणाला, सर, अहो, आजवर 10-15 तरी जणांनी त्यातल्या वासूची भूमिका केलेली असावी. प्रत्येकाने मन लावून जीव तोडून ती भूमिका केली. आजवर ज्यांनी ज्यांनी वासूची भूमिका केली आहे ना, त्या सर्वांना या समारंभाला बोलवायचंय. त्यांचाही तुमच्या हातून सत्कार करायचा आहे. तुमची अगदी 10 नाही तरी 6-7 वासूंच्या बरोबर भेट होईल काय. तो स्वतःवर खुश होऊन हसला. जानोरकरांना कल्पना आवडावी हा त्याचा मानस. नचिकेत म्हणाला, हा असा योग दुर्मिळ आहे. आपल्याच मात्रांना आपण जिवंतपणे पाहण्याचा. शब्दांनी, संवादांनी, त्यांच्या रंगछटांनी प्रत्यक्ष हाडामांसाचं रूप घेतलेलं बघणं अलौकिक आहे सगळं. कल्पना कशी आहे सर. जानोरकर तर भांबावून गेले. हे सगळं अचानक घडत होतं. एकीकडे त्यांना आनंद होत होता आणि दुसरीकडे मनावर दडपणही येत होतं. 25 वर्ष झाली पांगिरा लिहून. त्यावेळची भावावस्था त्यांना स्मरली. कथा कादंबरी लिहिणं वेगळं, निबंध लिहिणं वेगळं. नाटक म्हणजे सर्वच सूचक आणि नीटनेटका हवं. फापट पसारा नको. अनुभव असा काय म्हणजे कमी काय नव्हता जवळजवळ गाठीशी. होता तो फक्त त्यावेळी उत्साह, अमाप उत्साह, तरुणपणातला उत्साह, स्वप्नांची झिलई असलेला उत्साह. रात्र रात्र लिहायचं, सकाळी मित्रांपुढे जमून वाचून दाखवायचं, तेही साभिनय. मग त्यांच्या प्रतिक्रियेनुसार, सूचनांनुसार पुन्हा बदल, पुनर्लेखन. 8 दिवस रात्र पांगिरा. तोच मनात, तोच रक्तात सुद्धा. जेवणं, खाणं, झोप कशातही लक्ष नाही. भणंगपणा म्हणतात तो. जानोरकरांना हसू फुटलं. केशव म्हणाला, सर, छोटासा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुद्धा ठेवायचा आहे. काय या निमित्तानं लोकांच्या मनात काही कल्पना असतात, विचार असतात.
प्रत्यक्ष लेखकाशी भेट होणं किती कठीण, पण ते आम्ही घडवून आणतोय सर. सर आपण होकार द्याच सर. त्याची अधीरता शब्दातनं ओसंडत होती. त्याच्या नजरेत चमक आली होती. जानोरकर म्हणाले, हे बघा मला थोडा अवधी द्या, हे सगळं अंगावर येत आहे माझ्या. अहो सर, ह्यात अवधी कशाला? तुम्ही लिहिलेल्या नाटकाबाबत बोलायचं आहे तुम्हाला. आईला मुलाची माहिती कधीही कुठेही खडानखडा सांगता येते की सर. तिला थोडाच अभ्यास चिंतन करायला लागतं. नचिकेत खोडसाळपणे म्हणाला. दोघांनी त्याला डोळ्याने दाटावलं. सारंग म्हणाला, तरुणांची तर आवडती भूमिका आहे सर वासूची. उड्या पडतात मुलांच्या त्या नाटकावर, उड्या. तरुणांची व्यथा त्यात आहे. त्यांना स्पर्शणारा विषय आहे. जानोरकर विश्लेषण करत म्हणाले. पांगेरा मनात आशयासह येत होतं, जाणवत होतं. एकतर्फी प्रेमाचं चित्रण म्हणता येईल का सर? नचिकेतने विचारलं. नाही, अव्यक्त प्रेमाचं नाटक आहे ते. वेळीच जर जाणवलेलं प्रेम व्यक्त झालं नाही तर ते कधीच त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. हा विषय आहे खरं तर त्या नाटकाचा. ते खूप आतून बोलले आणि काहीतरी मनातलं चेहराभर लेप द्यावा तसं पसरून गेलं. शांत जलाशयाचा तळ अचानक ढवळत गेला. जानोरकर अस्वस्थ झाले कमालीचे. त्या तिघांनाही ते लगेच म्हणाले, मला सांगा, खरंच गरज आहे का कार्यक्रम करायची? अगदी खरं सांगा. कापलं उगाच टूम म्हणून. ते त्या तिघांकडे संशयानं बघायला लागले. ते तिघे अवाक झाले. असं काय झालं? हे बेचैन का झाले? तिघांना कळे ना. त्यांना काही बोलता येईना. सर, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का सर? प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? सर, आम्ही सुद्धा नाट्यवेडी धडपडी मंडळी आहोत सर. या चंगळवादी बदलणाऱ्या काळात काही संस्कारक्षम मूल्य कसोशीनं जपावीत या मताची. पण सर, तशी आपलीच इच्छा नसेल तर मग ओके सर. ते तिघेही उठले, उभे राहिले. त्यांचे चेहरे पार उतरलेले होते. नजरेत पराभव होता. थोडंसं नैराश्यही होतंच. ते जानोरकरांना क्षणात जाणवलं. ते सावरले आणि म्हणाले, नाही, बसा उभे का. बघा, प्रोग्रॅम हो किंवा न हो ते वेगळं, पण चहा घेतल्याशिवाय मी काही तुम्हाला सोडणार नाही. बसा रे. ते आग्रहानं म्हणाले. केशव, नचिकेत आणि सारंग बसले, पण त्यांच्यातला मोकळेपणा संपला. असं काही होईल त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. आत उठून जाऊन जानोरकरांनी उमाला चहा सांगितला. बाहेर येऊन बसले. त्या तिघांकडे बघून हसले. चहा सांगितलंय बरं मी. चहा घ्या आणि जा. तेवढ्यात नचिकेतनं परत विचारलं, सर, पण त्या कार्यक्रमाचं, म्हणजे तुमच्या प्रोग्रॅमचं? जानोरकर शांत झाले. खाली मान घालून आपल्याच हातांची बोटं एकमेकात गुंफून विचार करत राहिले. काही क्षणांनी वर त्यांच्याकडे बघून म्हणाले, हे बघा, फक्त सत्कार करा, त्याला माझी परवानगी आहे. पण ते माझं भाषण, ती प्रश्नोत्तरं, ते नकोच ते. आपल्याला वाटतं हो, पण लोकांना रस नसतो. नाटक बघावं त्यांनी. नाटकासंबंधी, नाटककारासंबंधी बोलून काय होणार आहे? ही हाती येत नाही, नाहीच येत. कार्यक्रम विस्कळीत होऊन जाईल. लोक नाना प्रश्न विचारतील. नाटक सोडून वैयक्तिक पातळीवर सुद्धा. आणि ते नकोय मला, अजिबात नकोय मला ते. याच काय कुठल्याही नाटकासंबंधी माझ्या हे नकोय मला. म्हणजे ही कुठे भेटली, तो तसा का वागला, नसत्या चौकशा करता तो. हे पहा, ती कलाकृती अमुक एका व्यक्तीवर संपूर्णतः बेतलेली नसते, एका मर्यादेपर्यंत. कथा काय, नाटक काय, कादंबरी काय, त्या व्यक्तीची अनुभवाची असतेच.
पुढचा सर्व प्रवास कलावंतानं आमच्या प्रतिभेचं बोट धरून तर्कानं कल्पनेनं केलेला असतो. आणि हे सगळं सर्वसामान्यांना कळणं शक्य नाही, त्यांना ते पटणं शक्य नाही. येतंय का लक्षात? केशव म्हणाला, बाकीचं आम्ही तुमच्यावर सोडतो, काय बोलायचं, कसं बोलायचं वगैरे वगैरे, पण कलारंजनतर्फे तुमचा सत्कार होणार म्हणजे होणार सर. तो दिलखुलासपणे म्हणाला. फक्त त्याने टाळ्या पेटल्या नाहीत इतकंच. इतक्या चहा बिस्किटं घेऊन उमा आतून आली. ट्रेमध्ये ठेवत म्हणाली, तुम्ही घ्या, सरांचा आत्ताच झालाय, त्यांना फार चहा नाही सोसत, ॲसिडिटी होते त्यांना. ती जानोरकरांकडे बघून कौतुकानं हसली. नचिकेतनं कब्बशी उचलली आणि म्हणाला, सर वहिनींना सुद्धा आणायचं काय? त्यांनाही आत्ताच निमंत्रण देतो आम्ही काय? उमानं नवलानं विचारलं, कसलं निमंत्रण? मलाही, पण का? अहो तुम्ही त्यांच्या अर्धांगिनी म्हणून. जानोरकरांनी सांगितलं. उमा, अगं माझ्याही लक्षात नाही. पांगेरा लिहून 25 वर्ष झाली. 10 सप्टेंबरला त्याचा पहिला प्रयोग झाला होता. यांना त्यानिमित्ताने माझा सत्कार करायचा आहे. प्रोग्रॅम 10 सप्टेंबरलाच करणार आहेत हे. ते समाधानानं हसले आणि बघता बघता गंभीर झाले. उमा गंभीर होत म्हणाली, खरं तर तू माझाच, ते निळं आकाश, झालिका पंचायत अशी कितीतरी यांची नाटकं यशस्वी झाली आहेत, पण पांगिरा ते पांगिरा. माणसासारखं ललितकृती ही आपलं नशीब घेऊन जन्मते वाटतं. यांनी न केवळ पांगिरा लिहिलं असतं तरी हे नाटककार म्हणून ओळखून गेले असते. तरुणांना भावणारं, भावमधुर तरल नाटक आहे ते. मलाही खूप आवडतं ते. माझाही पांगिरावर जीव आहे जडलेला. वहिनी तुम्हीही बोलाल? केशवनं विचारलं. थोडी भीड चेपली होती ना. जानोरकर म्हणाले, नाही नाही, काय घरच्या सगळ्यांनाच बोलायला लावणार आहात का काय? सारंग म्हणाला, सर इतरांचं नाही, पण वहिनी त्यांनी बोलावं, ते योग्य होईल. एका वेगळ्या अंगानं विषयावर प्रकाश झोत पडेल, हो का नाही? त्यांनी संमतीदर्शक विचारलं. उमाही या प्रस्तावानं मनातनं हसली. जानोरकर ताठ होत म्हणाले, आमच्या लग्नाच्या 5 वर्ष आधी मी हे नाटक लिहिलंय. हिचा आणि पांगिराचा संबंध काय? हिने का बोलावं? केवळ पांगिराचे 1000च्या वर प्रयोग झाले म्हणून? का माझी बायको आहे म्हणून? सांगा ना. त्यांची ताठ भूमिका कळत नव्हती. उमा समंजसपणे म्हणाली, त्यांचं बरोबर आहे. पांगिरा गाजत असताना आमचं लग्न झालं. अगोदर पांगिरा यांच्या आयुष्यात आलं आणि मग मी आले. जानोरकरांनी चमकून उमाकडे बघितलं संशयानं, पण ती त्यांना शांत वाटली. तिघांनी पुन्हा हात जोडून नमस्कार केला आणि तिघही गेले. मध्यंतरी जवळजवळ महिना सव्वा महिन्याचा अवधी होता. पण काम असलं की काळाची वेगळी जाणीव होत नाही म्हणतात. काळ वेगानं संपत आल्याचं जाणवून जातं. सगळ्या गोष्टींना गती आलेली असते. कार्यक्रमाचा आराखडा आखणं, स्टेज उभारणं, लाइटिंग, माईक, निमंत्रण पत्रिका छापणं, त्यांचं वेळेत वाटप होणं, कितीतरी कामं सर्वांना दिवसभराची नोकरी करून करायची होती. मध्ये 4-5 रविवार होते, पण ते सगळेच मिळाले असते याची शाश्वती नव्हती. उमा खुश होती, नाराज होते ते जानोरकर. त्यांना निदान पांगिराबाबत तरी उघड उघड चर्चा, प्रश्नोत्तर होणं नकोच वाटलं. गेल्या आठवड्यात तर 3दा त्यांचा फोनकडे हात गेला. त्यांना मनोमन वाटलं करावा फोन आणि सांगून टाकावं त्यांना, कार्यक्रम रद्द करा, जो काही तुमचा खर्च झाला असेल तो मी देईन तुम्हाला स्वखुशीनं. एकदा तर त्यांनी गाडीही त्यांच्यापैकी सारंग आचार्याच्या घराकडे वळवली होती. तो घरी नव्हता, ऑफिसातनं आलेला नव्हता. घरच्यांनी विचारलं, बहुधा त्याचे वडील असावेत. कोण आले होते म्हणून सांगू?
जानोरकर व्हीलवरची हाताची पकड घट्ट करत म्हणाले, मी भेटीन त्यांना उद्या, थँक्स. आणि गाडी वळवून ते घरी आले. त्यांचं एक मन म्हणत होतं, बघ ओळखलं का त्या सारंगच्या बापानं तुला? फार शेखी मिरवतोस, मी येऊ आहे, मी तेऊ आहे. त्यांना जाणवायला लागलं की आपलं मन स्थिर नाही आहे. आपल्याला बारीक ताप येतोय, अंगात कणकण जाणवतीये, अन्नाची चव लागत नाहीये. थर्मामीटरनं ताप पाहिला तर त्यात तो दिसत नाही. 98 किंवा 99 इतकं तर बॉडी टेम्परेचर असतं असं मागे डॉक्टरांनी म्हटलेलं त्यांना आठवत होतं. अशक्तपणा जाणवत होता, डोळ्यावर पेंग येत होती. वाचण्यात लिहिण्यात मन नेहमीसारखं रमतही नव्हतं. कधीतरी मोघमपणे त्यांनी उमाला सांगून टाकलं, उमा अगं बरं वाटत नाही आहे ग, मला काय होतंय कळत नाही आहे. हातातलं काम टाकून धास्तावून तिने तळव्यानं त्यांच्या कपाळावर, मानेवर, हातावर स्पर्शून खात्री पटवून घेतली आणि म्हणाली, अहो ताप तर नाही लागत आहे हाताला, पण काय झालंय? बाहेर काही खाल्लं का? पाणी बिणी? हल्ली हे हॉटेलवाले तेल कुठलं वापरतात कळत नाही हो. किती वेळेला तेच तळलेलं तेल वापरत असतील. आपण मात्र गरमागरम पदार्थ बघून भुलून जातो. कुठे काही खाल्लं तर बाधणार ना ते. तिचा सूर काळजी भरलेला. अगं मी पाहिलं थर्मामीटर घेऊन, ताप नॉर्मल आहे सगळं, तरीही. मग डॉक्टरांच्याकडे जायचं का? एकदा डॉक्टरांच्या स्वाधीन स्वतःला केलं ना की संपलं, आपली जबाबदारीच संपते. मग डॉक्टर सांगतील ती ट्रीटमेंट घेत राहायचं. आपलंच शरीर हो, पण कित्येकदा कळत नाही काही. बघू, जाऊ, अगदी आत्ता ताबडतोब डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, इतकं काही गंभीर वगैरे नाही आहे. क्रोसिन दे, मी दूध घेऊन पडून राहतो, बरं वाटेल. त्यांनी नेहमीचा सल्ला दिला. उमानं क्रोसिन त्यांच्या हातावर ठेवली, दूध दिलं. जानोरकर खोलीत जाऊन पडले. त्यांची ती चाल, पडलेले खांदे, उतरलेला चेहरा, अशक्तपणा. तिच्या मनात एक विचार चमकला, यांनी त्या कार्यक्रमाचं टेन्शन तर घेतलं नाही ना? विचारू सवडीनं, असं म्हणत त्यांच्या खोलीत ती डोकवून बघितलं आणि मग कामाला गेली. जानोरकर पाठीशी तक्क्या घेऊन, पाय पसरून, दोन्ही हात डोक्याच्या मागे दुमडून पडून होते. लिखाणाचे विचार मनात असले की ते असेच बसत तासनतास. मध्येच समाधी भंग पावल्यासारखे दचकून उठत, टेबलापाशी बसत आणि मग 3-4 तास लिहित सुटत. मनातलं डोक्यातलं कागदावर उतरून येईतो एका वेगानं. अशा वेळी लोटलेलं दार ढकलून कुणी आत डोकावलेलं त्यांना खपत नसे, ते वस्कन अंगावर येत. लिंक तुटत असणार ना त्यांची. तिचा अनुभवाचा विचार. तीही मग त्या 3-4 तासांच्या काळात हा माणूस आपला कोणीच नाही असंच वागे. बाकीचं घरातलं, संसारातलं सगळं पुढे होऊन बघे. त्यांचे फोन घे, निरोप लिहून ठेवे, स्वतःची कामं बघे. चरकून गेलेल्या तिच्या मनात आलं, खरंच त्यांना कार्यक्रम नकोय का? पण का? त्या मुलांपैकी कोणाला वेळेत सांगावं का? पण केव्हा? ती मुलं सगळं सहज घेतील? त्यांच्या उत्साहाचं काय? शिवाय नकार दिला तर पेपरमधनं बातमी येणार, कर्णोपकरणी बातमी पसरणार, बदनामी होईल ती वेगळीच. तिचंच मन कात्रीत सापडून गेलं. तिने सुरू असलेला टेप बंद केला आणि डोकं हातात घेऊन ती बसून राहिली, मार्ग शोधत, विचार करत. समाधीतून बाहेर यावं तसं जानोरकर 3-4 तासांनी बाहेर आले. विचारांच्या आवर्तनातून स्वतःची सुटका करून घेऊन ते खोलीबाहेर आले. ते उमाला शोधत, हाका मारत, उमा उमा म्हणत. हातातलं पुस्तक तसंच टाकून उमा त्यांच्यासमोर आली. त्यांना डोळ्यानं पाहीपर्यंत तिच्या मनात कैक शंका, ताप वाढला तर नाही ना? का ताप एका क्रोसिनच्या गोळीनं सपकन उतरून गेला? का अजून वेगळंच काहीतरी? ती स्वतःशीच कावरी बावरी होत होती. उमा नजरेला पडता जानोरकर मंद हसले, म्हणाले, एका क्रोसिनच्या गोळीनं काम केलं बघ.
गेल्या 3-4 दिवसात लागली नव्हती इतकी शांत झोप लागली. शरीराला हवी तशी. आता फ्रेश वाटतंय मला. हा घाम इतका आला नसताना तर अजून अर्धा तासभर तरी किमान झोपलो असतो मी. अहो घाम आलाय ना, मग वाऱ्याला येऊ नका. घामावर वारा बरा नव्हे. चहा करू? घेणार? माझाही व्हायचा आहे. मी 2दा खोलीत डोकवून गेले, तुम्हाला छान गाढ झोप लागली होती. कपाळावर हात ठेवायचा मोह झाला होता, पण म्हटलं तेवढ्यानं झोपमोड झाली तर. ती गालातल्या गालात हसली. उमा चहा करत होती. जानोरकर टेबलाशी बसले होते. उमाच्या मनातलं ओठापर्यंत आलं, विचारावं का. तिने हातात सांडशी घेऊन वळून त्यांच्याकडे बघितलं तर ते स्वतःच्या विचारात बुडून गेलेले. कुठल्या तरी दुसऱ्याच तीरावर वावरत असलेले तिला भासले. चहा मुकाट्यानं घेऊन ते खोलीत जाऊन पडले. दुसऱ्या दिवशी सकाळीच नचिकेत आणि सारंग आले. निमंत्रण पत्रिकेचा कच्चा आराखडा त्यांनी तयार केला होता. तो त्यांना जानोरकरांना दाखवायचा होता. जानोरकरांनी स्तुती करावी, आपली प्रशंसा करावी, हा हेतू तो रास्तही होता. एका प्रतिथयश नाटककाराचा सत्कार करायची संधी त्यांना मिळाली होती. जानोरकरांनी त्या सगळ्यावरनं धावती नजर टाकली आणि चौकोनी कागद तो डाव्या हाताला ठेवून दिला. तो मसुदा त्यांनी फक्त नजरेखालनं घातलेला होता. काहीच प्रतिक्रिया नाही. चांगली नाही, वाईट नाही आणि खोडसाळपणे काही बोलणंही नाही. उमानी त्या दोघांना येताना बघितलं होतं, स्वयंपाक खोलीच्या खिडकीतनं. जानोरकरांनी सांगायच्या आत तिने चहा केला. भाकरवड्या, शंकरपाळी आणि चहा घेऊन ती बाहेर हसत मुखानं आली. सारंग म्हणाला, वहिनी, निमंत्रण पत्रिकेचा कच्चा आराखडा आणलाय सरांना दाखवायला. काही सूचना करायच्या असल्यास आत्ताच शक्य आहे. एकदा का प्रेसमध्ये मॅटर गेला की तो खोटं खोटं हसला. उमा उत्सुकतेनं म्हणाली, अगं बाई, हो का, बघू. जानोरकरांनी उगाचच एक जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकला. तिचा चेहरा उतरला, पण काही बोलायच्या ऐवजी ती गप्प राहिली. जानोरकर त्या दोघांचा चहा घेऊन होताच म्हणाले, फार गाजावाजा नकोय मला. मला अगदी साधा कार्यक्रम हवाय. तसं नाही का करता येणार? किती पत्रिका छापणार आहात तुम्ही? त्यांनी त्या दोघांवर नजर रोखून विचारलं. 200. 200 तर हव्यातच ना. निमंत्रितच असतील 100वर. केशव तर म्हणत होता 500 छापू. पुन्हा पुन्हा तेच तेच काम करणं नको. जानोरकर खुनशीपणे हसून म्हणाले, पत्रिकाच नको ना, पण तोंडी निमंत्रणं देऊन भागणार नाही का? हाच खर्च अजून एखाद्या विधायक कामावर करा. नचिकेत खांदे उडवत म्हणाला, तुमचा सत्कार हा पण आमच्या दृष्टीनं विधायक कार्यक्रमच आहे. आम्ही कार्यक्रम करायचं ठरवलंय. कुणी आम्हाला सुचवलं नाही येते हे करा, असं असं करा. त्याच्या शब्दांना वजन येत गेलं. सारंगनं त्याला शांत करत विचारलं, सर, पत्रिका बघा ना. काही सूचना करायच्या असतील तर करा. पत्रिका नीटपणे बारकाईनं वाचा. डोळे झटकत जानोरकर म्हणाले, काय हवंय ते करा रे. सगळं तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही करणार आहात. हा फक्त शो आहे, शो मला विचारण्याचा. ते उठले, आत निघून गेले. त्यांना कशाची गरजच नव्हती. उमा त्यांना म्हणाली, तुम्ही ठरवलंय ना सरांचा सत्कार करायचा, मग प्रत्येक गोष्ट त्यांना विचारत बसू नका. त्यांनी आजपर्यंत अशा गोष्टीकडे कधी लक्षच नाही दिलेलं. ते बरं की त्यांचं लिखाण. आणि त्यातून त्यांना थोडं बरं नाही आहे, ताप आहे त्यांच्या अंगात. कशानं माहिती नाही, पण बारीक ताप येतो. कमी होतो, पण त्यांना फार अशक्त वाटतंय. मुळातला चिडचिडा स्वभाव आता अजूनच. तिने हसण्यावरी नेलं सगळं. कार्यक्रम 15 दिवसावर आला. पत्रिका तयार झाल्या, वाटल्या गेल्या, इतर गोष्टी ठरल्या. स्टेज, माईक, लाईट, खुर्च्या, हॉल, कार्यक्रमाची ही अंग त्यांच्याकडे लक्ष देणं भागच होतं. हळूहळू होत होती कामं, पण नेटानं. काही स्थानिक वर्तमानपत्रातनं बातमी आली कार्यक्रमाची. उमानं ती पाहिली, वाचली, पण जानोरकरांजवळ ती काही बोलली नाही. पण ती मनोमन सुखावली होती. यांना नको असले तरी असे कार्यक्रम होणं कलावंताच्या दृष्टीने योग्यच ना. त्या विचारापाशी येऊन ती थांबली. कार्यक्रम आठवड्यावर आला.
कामांना गती आली आणि रात्रीच जानोरकरांना ताप भरला. ताप वाढतच होता. 102 ताप. अजूनही वाढण्याची शक्यता. डॉक्टर देशकर तपासत होते. औषधं इंजेक्शनं चालू होती, पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. डॉक्टर देशकरांनी अजून काही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवलं. सगळी केस हिस्ट्री सांगितली. तपासण्या झाल्या, ब्लडच्या, युरिनच्या, अजूनही इतर. डॉक्टर प्रशांत मुळे म्हणाले, यांना अतिदक्षता विभागात हलवायला हवं. त्यात अजून कसलं इन्फेक्शन झालं तर परवडणार नाही आहे. उमासकट शिरीष आणि मधुरानं मनाची तयारी केली. त्या रात्री जानोरकर काहीतरी बोलण्यासाठी धडपडत होते. उमा त्यांच्याजवळ बसली. त्यांचा हात हातात घेतला. तो अशक्तसा स्पर्श. तिचं मन भडभडून आलं. डोळ्यांना धारा लागल्या. तिचा हात चाचपडत धरत जानोरकर म्हणत होते, लता, लता, अगं माझ्या मुळीच मनात नव्हतं तुझ्या माझ्या संबंधांवर नाटक लिहायचं. कबूल की मी माझं प्रेम व्यक्त नाही केलं स्पष्टपणे, पण ते तुला कधीच कळलं नाही का? कळूनही तू त्याकडे दुर्लक्ष केलंस. तुला मोहन आवडत होता. तो धीट आणि हुशार होता. त्यांनी तुला खुश ठेवण्यासाठी मला मागे सारलं. तुझ्या मनात माझ्याविषयी काय काय भरवून दिलं ते तू ऐकून घेतलंस. खरं ना? मी तुझा प्रियकर झालो नाही, पण मित्र तर होतो. तू माझ्याजवळ मन का मोकळं नाही केलंस? आपल्या त्यांना धाप लागली. चढ चढायला निघाल्यासारखं झालं. डोळे अचानक उघडले गेले, मोठे झाले, काही सेकंदानं मिटून घेतले गेले. ते आपल्याच वेगळ्या जगात गेले. उमाला कळे ना की ही लता कोण? ही केव्हा त्यांच्या आयुष्यात आली? आपल्या अगोदर? यांचा प्रेमभंग झाला का काय? पांगेराचा विषयच मुळी एकतर्फी प्रेमाचा आहे. आपलं प्रेम व्यक्त करण्यात दुबळा ठरलेला तरुण, मनाची व्यथा मांडणारं नाटक, तरुणांना भावणारं, आवडणारं. उमा त्यांचा चेहरा निहाळत बसली. त्या चेहऱ्याचं काळवंडले पण लक्षात घेत राहिली. तिला वाटलं की आपण समजत असतो आपला नवरा आपला आहे, पण त्याचंही जीवन स्वतःचं असतं, वेगळं असतं. सर्वांचं सगळंच सर्वांना माहिती नसतं, आणि ते माहिती असावं हे ठीकही नाही. कुणा लतासाठी ह्यांचं मन आसुसलेलं होतं हे कळल्यावर मी त्यांच्याशी एकरूप झाले असते का? माझा संसार सुखी समाधानी झाला असता का? तेवढ्यात जानोरकरांनी उठून बसत विचारलं, लता, लता मला क्षमा करणार ना लता? उमाला कळालं की ते तापात आहेत. आपल्याला त्यांनी ओळखलेलं नाहीये, किंबहुना ते आपल्यालाच लता समजतायत. तिने स्वतःला समजावलं, या क्षणी त्यांची तब्येत महत्वाची. तिने पुढे होऊन त्यांच्या कपाळावर हात ठेवला. हळू मृदू आवाजात विचारलं, काय हवंय? पाणी, दूध? जानोरकरांनी ओठाची हालचाल केली. उमानं 2 घोट पाणी त्यांना दिलं. डोळे मिटून जानोरकर बोलायला लागले, ठीक आहे, तुझ्यावर प्रेम केलं, पण माझं तुझ्याशी लग्न नाही ना झालं. योग तसेच असतील. तू मला तुझ्या सुखी संसारात विसरूनही गेली असावीस, पण मी नाही विसरू शकलो तुला. तुझ्याविषयी, स्वतःविषयी कुठे काही बोलताही येत नव्हतं. मी जो असा तुसडा, कुढा वाटतो ना लोकांना, पण हे खरं, नाटकासाठी म्हणून मी वासूच्या प्रेयसीला कॅन्सर झाल्याचं दाखवलं. सोयीसाठी. लेखकाला करता येतं तसं. पण मला कुठे माहिती होतं ग की पुढे 15-20 वर्षांनी तू सुद्धा कॅन्सरनंच जाशील असं. लता, मी तुझं मरण कधी चिंतलेलं नव्हतं ग, नेव्हर.
मला तुला शिक्षा द्यावीशी कशी वाटेल ग? तू तर माझं पहिलं अजाणत्या वयातलं अत्युच्च प्रेम होतीस, आहेस. पांगिरा म्हटलं की तू आठवतेस. आपलं प्रेम आठवतं, मीच तुझ्यावर केलेलं. वासनेचं प्रतीक, लाल भडक पांगिरा, पर्णहीन तरीही फुललेला. लोकांना माझं हेच नाटक आवडतं, पसंत आहे. वाचलंस तू? नसेलच म्हणा. त्याच नाटकाबद्दल माझा सत्कार आहे. तू येणार? पण नको. तू कशी येणार आहेस? तू तर. जानोरकर सर्व शक्ती एकवटून अंथरुणावर उठून बसले. डोळे सताड उघडे, डोळ्यात ओळख नाही. उमाई घाबरून गेली. तिला वाटलं रात्र काढणं कठीण आहे. तिने शिशिर मधुराला हाका मारल्या. गाढ झोपलेली मुलं उठली, धावत आली. उमानं त्यांना पकडून ठेवलं होतं. जानोरकरांच्या अंगात कुठलं तरी बळ संचारलं होतं. ते उमाला रेटत होते, ढकलत होते. काहीतरी विचित्रच घडत होतं. उमा शिशिरला म्हणाली, डॉक्टरांना फोन लाव. मला वाटतं यांना आत्ता ॲडमिट करावं. यांना भ्रम होत आहेत. डॉक्टर आले की मी शांत होईन जरा. शिशिरनं डॉक्टर प्रशांत मुळेंना फोन लावला. डॉक्टर फोनवर आले. फोन उमानं घेतला. थरथरत्या आवाजात म्हणाली, हॅलो डॉक्टर. अहो काय झालं? किती घाबरलाय तुम्ही? काही चढ उतार? ताप वाढलाय का? हे बघा, गार पाण्यानं स्पंजिंग करा. गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा. मी ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवतो. काय? उमा स्थिर आवाजात म्हणाली, डॉक्टर यांच्या अंगात ताप नाही आहे, पण यांची मानसिक स्थिती, ते आता बडबडत होते. मला भीती वाटते. कसला ताण आहे का त्यांच्या मनावर? तसं काही म्हणजे? उमाच्या लक्षात आलं की मुलं तिथे उभी आहेत. ती म्हणाली, डॉक्टर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. म्हणजे आत्ता ते जे तापात बडबडत होते ना, त्याबद्दल. आणि उमाने फोन ठेवून दिला. मधुरा तिच्या जवळ आली. मायेनं म्हणाली, आई अगं काय झालं ग बाबांना? आणि तेही असं अचानक? अगं नाहीतर आम्हा भावंडांना तू आजारी असल्याची, हे दुखतंय ते दुखतंय अशी तू तक्रार करत असायची सवय आहे. बाबांना काय झालंय? त्यांना कसला संसर्ग तर नाही ना झाला? किती उतरलाय ग त्यांचा चेहरा? समथिंग इज रॉंग विथ हिम. उमानं धैर्य एकवटलं, उठले आणि म्हणाली, हे बघा, असा हातपाय गाळून चालणार नाही. ॲम्ब्युलन्स येईल, तयारी करायला पाहिजे. शिशिर म्हणाला, अगं आई, मधुरा बघेल ते, ती काही लहान नाही आता. आणि आई तू बस बरं शांतपणे. टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर जाणवतंय. आणि हे इतकं होईपर्यंत तू तरी गप्प का बसलीस ग? डॉक्टरांना कन्सल्ट करायचं ना. तो नाराज होऊन हात सोडत म्हणाला, त्याचंही मन सैरबैर झालेलंच होतं. उमा उठलेली बसली. आपण थकलोय हे तिला कळून आलं. ती मधुराला म्हणाली, मधुरा कर बाई तुला जमेल तशी तयारी. मी बसते इथे. आणि शिशिर, अरे साधा ताप होता रे, हे मध्येच काय कळत नाही रे. तिच्या मनात आलं, ह्याला त्या पांगिरा सत्कार, त्यांची प्रतिक्रिया यासंबंधी सांगण्याचा काय उपयोग आहे? काही गरज तर नाहीच आहे. कशाचं आणि कसलं टेन्शन ह्यांना आलं ते मला तरी कुठे माहिती होतं इतके दिवस. यांचा बुजरा तुसडा स्वभाव, त्याचीच बाजू माहिती. तेवढ्यात गाडीचा आवाज आला. डॉक्टर प्रशांत मुळेंनी ॲम्ब्युलन्स पाठवली होती. सोबत माणसं होती. तासाभरात डॉक्टर प्रशांत मुळेंच्या निवांत हॉस्पिटलमध्ये जानोरकरांना दाखल केलं गेलं. पुढचा प्रवास, त्याची दिशा माहिती नव्हती, पण मनावरचा थोडा ताण सैलावलेला होता. नेहमीच्या चाचण्या झाल्यावर उमाला डॉक्टर प्रशांत मुळेंशी सविस्तर बोलायचं होतं स्वतःसाठी. जानोरकर तंद्रीत बडबडत होते. तरी मनात दाबून राहिलेला पराभव, अपराधी मन आणि त्याची प्रतिक्रिया होतीच की. तो संदर्भ तिला डॉक्टरांना उपचार चालू असताना द्यायचा होता. हे तिने स्वतःशी ठरवलेलं होतं. दवाखान्यात ॲडमिट केल्यावर तो सगळा दिवस जानोरकरांच्या कसल्या कसल्या तपासण्या करण्यात गेला.
ECG काढला, स्कॅनिंग केलं, ब्लड आणि युरिनचे सॅम्पल घेतले गेले. उमा त्यांच्या कॉट शेजारी बसून होती. डॉक्टर प्रशांत मुळेंच्या बरोबर अजून गावातले काही प्रतिष्ठित डॉक्टर आले, जानोरकरांना तपासून गेले, रिपोर्ट्स बघून गेले. त्यांच्या आपापसातल्या बोलण्यावरनं उमाच्या एक लक्षात आलं की तसं गंभीर काही नाही आहे. पण हा जो शरीरातला ताप ठाण देऊन बसून होता ना, त्याचं निदान होत नव्हतं. नेमकी दिशा कळत नव्हती. ती कळली असती तर औषध पाण्याला नेमकी दिशा मिळणार होती आणि तेच तर तिलाही हवं होतं. मध्येच संध्याकाळच्या सुमाराला डॉक्टर प्रशांत मुळेंच्या बरोबर न्यूरोसर्जन विश्वनाथन आले. त्यांच्या बोलण्यात मानसिक ताण या शब्दाचा वारंवार उल्लेख येत होता. मानसिक ताण सहन करण्याची प्रत्येक व्यक्तीची निरनिराळी क्षमता असते. काही जण सहजपणे पेलून जातात, तर काहींच्या बाबतीत त्या ताणाचा शरीरावर विलक्षण परिणाम होतो. मग भ्रम होणं, भास होणं सुरू होतं. वास्तव जीवनातनं अशा माणसाचे पाय थोडे वर उचलले जातात. एका निराळ्याच भावविश्वात प्रवेश करून आपल्या अंतःप्रेरणेनुसार माणसं बोलायला, वागायला लागतात. रात्री घरी परतण्याच्या आधी डॉक्टर प्रशांत मुळेंनी उमाला बोलवलं केबिनमध्ये. बसायला सांगितलं. उमाचा उतरलेला, खंतावलेला चेहरा बघून ते शांत स्वरात म्हणाले, हे बघा, आपण प्रयत्न करतोय, उतार पडेल. मला सांगा, त्यांना कसला मानसिक ताण होता का अलीकडे? म्हणजे तुमचा काही तर्क, काही अंदाज बांधता आला तर? विश्वनाथनचं म्हणणं पडलं की ते संवेदनक्षम असावेत. अशा माणसांना मानसिक ताणाचा रेटा नाही सोसत. डॉक्टरांच्याकडे बघत उमा म्हणाली, असावा. त्यांना मानसिक ताण असावा असं मलाही वाटतंय. लिखाणाच्या नावाखाली ते माणसांपासून दूर राहत आले. तासनतास खोलीत स्वतःला कोंडून घेत लिहित असत आणि तसा एकांत मी सुद्धा त्यांना देत आले, त्यांच्या लिखाणाची गरज म्हणून. पण ती थांबली. आपण केलेला तर्क बरोबर आहे का चूक आहे हे तिलाही कळत नव्हतं. डॉक्टर म्हणाले, हे बघा, एकांत माणसाला आवडतो, सर्वसामान्यांना सुद्धा. त्यातून जानोरकर कलावंत. तेव्हा त्यांच्या मनाने एकांताची जादा अपेक्षा केली तर चूक काय? कला ही निर्मिती आहे एका नव्या विश्वाची, अनुभवाची. खरंय का नाही? थोडेसे ओठ उकलत उमा हसली आणि सांगायला लागली, तसं मुलात, घरच्यात मिळून मिसळून खेळीमेळीनं वागणं, बोलणं त्यांच्या स्वभावातच नाही. जो काय मनातनं थोडा बहुत संवाद होत असेल आणि झाला असेल तर तो माझ्याशी. अगदी जवळचे मित्रही नाहीत त्यांना. लिखाणामुळे त्यांना इतर व्यक्तीच्या सहवासाची गरजच नाही भासली. ते कधी कोणाकडे मन मोकळं सुद्धा करत नसत. पण या तापासंदर्भात तुमचं काय निरीक्षण आहे? सहजच. म्हणजे अचानक सपाटून आला का त्यांना ताप? साधारण 2 आठवड्यापूर्वी इथलेच 3 जण आले होते. आम्हा कोणाच्या लक्षात नव्हतं आलं. यांच्या असेल तर माहिती नाही, पण सुरुवात तेव्हापासून झाली हा माझा विश्वास. यांच्या पांगिरा नाटकाला 25 वर्ष झाली. त्याचा पहिला प्रयोग 10 सप्टेंबरला झाला होता, 25 वर्षांपूर्वी. तर त्या मंडळींना यांचा त्याच दिवशी सत्कार करायचा होता. ते निमित्त साधून भाषणं, प्रश्नोत्तरं, ती विशिष्ट भूमिका केलेल्यांचा सत्कार, असा छोटासा छान कार्यक्रम. मग काय यांना त्या कार्यक्रमाचं टेन्शन आलं का काय? आपल्याला बरं नाही आहे, आपण नॉर्मल नाही आहोत हे त्यांना कळून आलं होतं. थर्मामीटरमध्ये दिसत नव्हता, तरी ताप यांना रोज जाणवत होता. ते तसं म्हणायचे सुद्धा की मी अशक्त झाल्यासारखं वाटतोय, गळून गेल्यासारखं वाटतंय मला. डॉक्टरांकडे जावं इतकं गंभीर नव्हतं, म्हणजे मलाही नाही वाटलं. यांनी क्रोसिन घेतली, बरं वाटलं. पण त्या कार्यक्रमाचं जसजसं ठरत गेलं ना, म्हणजे आराखडा हो, निमंत्रण पत्रिका छापणं, फोन करणं, स्टेज, लाईट, अमुक तमुक, तसं यांचं टेन्शन वाढलं. ते वाढतच गेलं आणि 4-6 दिवसात हे असं झालं. आयशी कमाल आहे म्हणजे ही. हो ना, काल रात्री इथे येण्यापूर्वी त्यांना ताप आला. विचारांचा ताण मनाला सोसत नसावा आणि ते बडबडत राहिले. काय बडबडत होते? म्हणजे विषय काय होता त्या बडबडण्यात? डॉक्टर यांचं लता नामक स्त्रीवर प्रेम होतं. यांच्या मित्राचंही त्याच मुलीवर प्रेम होतं. म्हणजे असावं.
पण मित्रांनी ते वेळेवर व्यक्त केलं. त्या दोघांचं लग्न झालं आणि ह्यांना प्रेम व्यक्त करताच नाही आलं. तिथे हे कमी पडले. यांनी एकतर्फी प्रेम केलं तिच्यावर. मग त्या मनात दाटून आलेल्या भावनेला मध्यवर्ती कल्पून यांनी पांगिरा लिहिलं. ती प्रेयसी पुढे कॅन्सरनं मरते आणि तिला बघायला जाऊन ते भडभडून रडतात, कारण आपल्या प्रेमानं तिला शिक्षा दिली असं यांना वाटतं. पण खरं प्रेम शिक्षा देत नाही ना, असा विचार आहे त्या नाटकात. गंमत अशी की पुढे काही वर्षांनी खरंच यांची ती लता कॅन्सरनं गेली. यांना ते कळलं, हे हादरून गेले. तिच्या वैवाहिक सुखाला आपली दृष्ट लागली असं त्यांना वाटत असावं. हा योगायोग माणसाचं आयुष्य, त्याचे अनुभव आणि कल्पना या संदर्भात. आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं यांना ते सगळं आठवत असावं. जुनी जखम भळभळत असावी, त्याच्या वेदना असह्य झाल्या असाव्यात आणि हे सगळं मलाही आत्ताच कळलं. म्हणतातच ना, जे न देखे रवी ते देखे कवी. उमा उसासत म्हणाली, पुढचं लेखकाला दिसतं, तो बघत असावा, एक अन्वय लावत असावा. तेच ह्यांच्या बाबतीत पांगिऱ्यात घडलं. डॉक्टर, पण आता ती लता नाही आहे, म्हणजे जिवंतच नाही आहे, ती या जगातच नाही आहे. आता यांना सावरणं महत्त्वाचं आहे. यांचा जीव महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तरी. मी यांना पुढेही कधी त्या लताविषयी काही विचारणार नाही, भांडणार नाही. मी तर ती माझी फसवणूकही समजणार नाही. ते एक तारुण्यात पदार्पण केलेलं वेडवयच असतं ना. कोणाच्या तरी अस्तित्वानं, सहवासानं वेडावून जातो त्यावेळी. खरं आहे ना डॉक्टर? जानोरकर खरे भाग्यवान आहेत, त्यांना अशी पत्नी मिळाली. नाही तर पुरुषाच्या, म्हणजे आपल्या पुरुषाच्या सहवासात किंवा मनात कुणा दुसऱ्या स्त्रीनं प्रवेश केलाय असं जाणवलं तरी स्त्रिया आकाश पाताळ एक करतात. मी पाहिले आहेत अशा केसेस. पती पत्नी विभक्त सुद्धा होतात. आता गत आयुष्यातली मढी उकरून काय मिळणार आहे डॉक्टर, मनस्तापाशिवाय? खरं तर मलाच हे तुम्हाला सांगायचं होतं. दुसऱ्या दिवशी नचिकेत, सारंग आणि केशव हॉस्पिटलमध्ये भेटून गेले. अजूनही कुणी कुणी येतच होतं. माणसांची रीघ लागली होती. त्यांचे सुकलेले, चुरगळलेले चेहरे बघून उमा म्हणाली, आता तुमचा कार्यक्रम यांना बरं वाटण्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. हा ते झालं हो मॅडम, पण सरांना बरं वाटावं, त्यांचा ताप साधा निघावा, त्यांना उतार पडावा लवकर. केशव तळतळून म्हणाला. त्याची भावना शुद्ध होती. नचिकेत म्हणाला, 8 दिवसात अगदी स्टेजवर बसून ते कार्यक्रम अटेंड करू शकतील. सारंग म्हणाला, अरे का नाही, आपण त्यांना गाडीने नेऊ, धरून बसवू स्टेजवर. उमा उदासपणे म्हणाली, हे बघा, आज आत्ता काही ठरवता येणार नाही, पण तुम्ही तशी पेपरमध्ये बातमी द्या, लोकांच्या मनाची तरी तयारी होईल. दुसऱ्या दिवसापासून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. त्यांच्या देहाभोवतीचं ते नळ्यांचं जाळं उमाला बघवेना. यातून अखेर काय निष्पन्न होणार हेही कोणाच्या लक्षात येईना. सगळं घर हादरून गेलेलं होतं. कार्यक्रमाच्या दिवशी 10 सप्टेंबरला तर जानोरकर अनकॉन्शियस होते. डॉक्टर म्हणाले, आता हे कोमात जाऊ नयेत, नाही तर कठीण होईल. कसलं तरी व्हायरल इन्फेक्शन आहे. अँटीबायोटिक्सचा मारा सुरू आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, तिथे कसूर होणार नाही. बाकी सगळं. त्यांनी हवेत हात उंचावून बोटं फिरवून घेतली. मानवी प्रयत्नांच्या पलीकडचं सगळं माणसं देव, दैव यांच्या अधीन करतात, आपली सुटका करून घेतात, हेच खरं. उमाचीच तब्येत खालवली. जेवण जात नव्हतं. मनात चिंता, काळजी, त्यांच्या तब्येतीची. भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली होती. तासातासाला चढ उतारांचे, निदानांचे एक वेगळं आयुष्य चालू झालं होतं. 12 तारखेपासून त्यांच्या तब्येतीत बदल जाणवायला लागला. ते जागृतावस्थेत हळूहळू यायला लागले. कुणी हाक मारली तर त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्या थरथरत, ओठ खूपच हलत. पुन्हा सगळं वेळ शांत. हळूहळू ताप कमी होत होता. 15 तारखेला त्यांनी डोळे उघडले. आपण कुठे आहोत याची त्यांना जाणीव होताच उमाकडे ते प्रश्नार्थक नजरेनं बघायला लागले. उमाच्या तर डोळ्यांना धारा लागल्या, मन ओसंडून व्हायला लागलं.
तिने त्यांच्या हातावर हात ठेवला. तो स्पर्श अर्थवाही होता. ती म्हणत होती मनात, किती घाबरवून टाकलत मला. पण तिचे ओठ नुसते थरथरत राहिले होते. भोवती दोघं तिघं डॉक्टर, शिशिर आणि मधुरा. हा म्हणता त्यांच्या तब्येतीला उतार पडत होता. उमानंही मन लावून सेवा केली. श्रमाचं चीज झालं होतं, अरिष्ट टळलेलं होतं. मृत्यूच्या धावपट्टीला शिवून जीव पुन्हा मर्त्य जगात सुखानं परतलेला होता. हळूहळू बोलणं चालणं सुरू झालं. ते नेहमीच्या जगात यायला लागले. आठवडाभरात जानोरकरांना डिस्चार्ज मिळाला. त्यांना घरी आणलं गेलं. भेटायला आलेल्या नचिकेत, सारंग आणि केशव यांना उमानं सांगितलं, हे बघा प्लीज, मी तुम्हाला विनंती करते, निदान आत्ता त्यांना भेटू नका. सध्या तरी त्यांना काही आठवायचा ताण द्यायचा नाही आहे. आत्ता कुठे ते सावरते. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण त्यांच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. तुम्हाला जो त्रास झाला, तसदी पडली त्यासाठी. आता तुम्ही म्हणताय तर नाही भेटणार आम्ही. पण वहिनी, तुम्हालाही असंच वाटतं का की त्या कार्यक्रमामुळे सरांना? नाही, कार्यक्रमामुळे नाही, नसावंच. पण सुरुवात तिथनंच झाली ना. आपण अशुभ गोष्टी टाळून जगतो ना. विषयाची परीक्षा माणसं बघत नाहीत. खरं तर केवढ्या उत्साहाने आम्ही आलो होतो. वाटलं सरांचा सत्कार करायचं, पहिलं श्रेय आपण घ्यायचं. सगळं जुळतही आलं होतं, पण मध्येच विस्कळीत झालं. काय ठरवलं होतं आणि तुम्हा सगळ्यांचा विरस झाला ना. त्यांचा चाहत्यांचाही झाला असणार, पण नाईलाज आहे. तुम्हाला सांगते, खरं तर सरांपेक्षा मीच भारावून गेलेली होते. आयुष्यभराच्या श्रमाचं चीज झालं असं वाटत होतं. पण काही गोष्टी खरंच माणसाच्या हातात नसतात. दैवात असेल तेच ओंजळीत पडतं म्हणतात. आज घटकेला सर हॉस्पिटलमधनं अशा आजारातनं घरी परत आले. ह्यातच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला खूप काही वाटतंय. नमस्कार करत ते तिघं निघाले. उमा त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघत विचार करत राहिली. त्यांना परत पाठवताना तिला थोडं कठोर व्हायला लागलं होतं. तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. बोटाच्या पेरानं तिने हळूच अश्रू टिपून घेतले. काही दिवसांनी जानोरकर म्हणाले, उमा, तुला माहिती आहे का? काय हो? मला त्या दिवशी ताप चढला ना. त्या दिवशी ऑफिसातून येताना मी बॉसकडे महिनाभराच्या रजेसाठी अर्ज केलेला होता. की पुढे असं काही घडेल याची सुताराम कल्पना नसताना. ते दिलखुलास हसले. त्यांच्या हातात दुधाचा पेला देत आणि गोळ्या त्यांच्या पुढे करत उमा म्हणाली, अहो, तुम्ही लेखक आहात. तुम्हाला इतरांच्या आयुष्यात पुढे काय घडणार ते तर्कानं कळू शकतं, तर स्वतःच्या. आणि ती सहज त्यांचा चेहरा न्याहाळायला लागली. काही संदर्भ तर्कानं जमवायला लागली. गोळी तोंडात टाकून दुधाचा घोट घेत जानोरकर म्हणाले, असेल बुवा. मला कधी कधी कळतं, म्हणजे थोडा अंदाज येतो बरं का, पुढे काय होणार आहे त्याचा. अगं, माझी एक मैत्रीण, तिला कॅन्सर होणार असं मला नेहमी वाटायचं. तिचं लग्न झालं, तिला मुलं झाली, तरी मला तिची आठवण आली. तिच्याबाबतचं भविष्य आठवलं की मी तिला फोन करायचो, विचारायचो, कशी आहेस, तब्येत कशी आहे तुझी. आणि मग अगं, एकदा तिच्या नवऱ्याने फोन घेतला. तिचा नवरा तो माझा मित्रच बरं का. त्यांनी सांगितलं तिला कॅन्सर झालाय. ते उमाचा चेहरा न्याहाळायला लागले. बेचैन झाले होते. उमाच्या ते पटकन लक्षात आलं. ती त्यांच्या जवळ बसत म्हणाली, अहो, जन्मणारा मरणारच असतो. जो जन्म घेतो त्याचं मरण त्याला तरी कुठे माहिती असतं. अतर्क्य असतं ना ते. तेवढ्यात सावध झाली आणि म्हणाली, मी टेप लावू का? अलीकडे तुम्हाला शास्त्रीय गाणं आवडायला लागलंय, मला माहिती आहे. लाव. जोहार मायबाप जोहार हे गाणं लाव, ऐकावंसं वाटतंय. ते डोळे मिटून बसले. उमानं ते गाणं लावलं. जानोरकरांच्या तोंडाकडे बघताना तिच्या मनात आलं, मी कधीही त्या बाईचं नाव तुम्हाला विचारणार नाही किंवा दोषही देणार नाही. अखेर जीवनात प्रत्येकजण एक किरदार असतो. त्याची नेमून दिलेली भूमिका त्याला करावीच लागते. त्यातून त्याची सुद्धा सुटका नसते. आणि तेच तर आयुष्य आहे, जीवन आहे. नंतर उमा जानोरकर आपणहून लिहायला बसण्याची वाट बघायला लागली.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित किरदार ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.